हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आत्याजी नमस्कार कर. यशस्वी हो. बरं झालं तू आलीस. आम्ही सगळेच खूप आतुरतेने वाट बघत होतो तुझी. अरे वा, मग माझ्यासाठी पंचपक्वाने केली असतीलच. नाही, अजून नाही केले, पण तू तुझ्या आवडीचे पदार्थ सांग ना, मग करू. छान, बोलण्यात फार पटाईत दिसतेस. हे आमच्या संपतचे संस्कार. आत्याजी नमस्कार करते. यशस्वी हो. अगं चल पाय पडून घेऊ. हो हो हो. नमस्कार करते आत्या. अक्षवंत वा. काय, कशी आहेस नंदिनी? मी छान आहे आत्या. तुम्ही कशा आहात आणि तुमचा प्रवास कसा झाला? अगदी मस्त. हो ना, तुझी टिफिन सर्व्हिस कशी चालली ग? खूप छान. खूप दमलेली दिसतेस ग. म्हणजे खूप काम पडतं का ग? ये हो हो. यशस्वी हो. कशी आहेस प्राजक्ता? मी मस्त. मी गेल्या वेळेला आले तेव्हा तू भेटली नाहीस. ते माझे कार्यक्रम होते ना. मग हल्ली कार्यक्रम नाहीत वाटतं. घरातल्यानी तुला परत घरात घेतलेलं दिसतंय. घेतला आता. बाबांनी समजून घेत. हे कोण? सांग सांग आता सांग. तू सांग ना. हो, हा मुलांचा मामा, नंदिनीचा भाऊ. अरे वा, नंदिनी, सुक्कू आत्या येणार म्हणून माहेरच्या लोकांना पण बोलवलेले दिसते. हो, आता तसंच समजायचं. तू ये ना. बरं आत्या या ये ये आत ये 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 ग. या चला. चल 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 आत्या. आत्या, तू इथे आली आहेस म्हणून सगळ्यांना किती आनंद झालाय म्हणून सांगू. किती आनंद झालाय. या खूप आनंद झालाय हो. तुला पण? हो अर्थात. कमाल आहे बुवा. अगं सगळ्यांना वाटतंय की तू इथेच राहावंस, कुठे जाऊच नाहीस. पण काय करणार, बाबांचा सारखा गावावरून फोन येतोय ना. ते सह्या करायलाच तर मी इथे आले. हो ग, ही कामं वेळच्या वेळी झालेलीच चांगली. हो, म्हणून घाई गडबडीत काही करू नये. काही करावीच लागेल अगं. हा? हा, म्हणजे काय आहे आत्या, मी कालपासून एका कामाला भिडलोय. कोणत्या? अगं बघ, तुला गावी तर जायचं आहेच ना. हो. मग तुझा गावी जाण्याचा प्रवास कसा सुखकर होईल, अधिक आरामदायी कसा होईल, याचा प्रयत्न मी करतोय. हो रे, प्रवासाचं साधन ना मनासारखं हवं. झालंय, आपलं काम झालंय. कसलं? हेच की मी तुझ्यासाठी एकदम सुपर डिलक्स एसी बस बुक केली आहे. सीट पण एकदम मधली आहे, पोटातलं पाणी येणार नाही, एकदम कम्फर्टेबल. मी नाही बाई जायची त्या बसने.
एकतर मला बसचा प्रवास अजिबात आवडत नाही. अवघडून बसावं लागतं. आणि 1 नंबरला जायचं असेल ना तर खूप मांदे होतात. अगं आत्या थोडस ऍडजस्ट करावं लागेल. पण ही बस एकदम मस्त आहे हा. सुपर डिलक्स एसी बस. अगदी विमानासारखी आहे. हो. हो, हवेत उडते का? काय आत्या हा? काय विमानाचं कौतुक मला नको सांगू. मी आत्ता विमानानं चाललीये. हे बघ, तुझ्या त्या बसने मी जाणार नाही. आधी त्या बसने जा, नंतर गावच्या त्या खटाऱ्या ऑटोनी पुढपर्यंत जा. ते तर टाळता येणार नाहीये ना. त्याची मी मानसिक तयारी करून आले. पण मुख्य प्रवास बसने नकोच, तो ट्रेननेच हवा. ते काही नाही, मी बाय रोड जाणार नाही. माझं ट्रेनचं कन्फर्म रिझर्वेशन करा. आत्या अगं सुट्ट्यांचे दिवस आहेत. एवढ्या लवकर कसं मिळणार रेल्वेचं तिकीट? मग मी कुठे म्हणते लवकर मिळू दे म्हणून. मिळेल तेव्हा मिळू दे. मला गावी जाण्याची अजिबात घाई नाहीये. अगं पण बाबांना आहे ना घाई तू तिथे येण्याची. हा? ती तुझी वाट बघतायत तिथे. बघू देत. मी त्याला फोन करून सांगेन, ट्रेनचं कन्फर्म रिझर्वेशन मिळाल्याशिवाय मी येणार नाही. इथेच राहते तोवर. तोवर तू जमिनीला अधिक चांगला रेट देणारा कोणी मिळतोय का ते बघ. अगं आत्या खरंच रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणं शक्य नाही. हो ना, मग मी खरंच इथून कुठेही जाणं शक्य नाही. रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नाही जोवर मी इथेच राहते तोवर. पाहिलं हिचे तेवर. आलिया भोगासी असावे सादर. आत्ता हवे होते इथे तुझे फादर. अनन्या हिया मुझी अनन्या. लक्ष्मी, येतेस ना? अहो आले आले आले. मी तुम्हाला चहा कॉफी काही घेऊन येऊ का? नको, इथे बस. आई ग, काय झालं वंच? आई ग, प्रवासात खूप दमायला झालं ग. प्रवासात दमायला होतं, काय करणार. हो अगो, पाय इतके दुखतायत ना. पाय दुखतायत? विमान प्रवासात पाय दुखतायत? हो, कोणी पाय चेपून दिले ना तर खूप उपकार होतील. उपकाराची भाषा कशाला. थांबा मी मुलांना सांगते. हे मुलांना कशाला? बस इथे बस. मुलांना सांग. अहो मग गजोदरला सांगते. काहीतरीच काय. परक्या पुरुषाकडून मी पाय चेपून घेऊ? अहो तो परका कुठे आहे, मुलासारखा तर येतो आपल्या. नाही नाही, तुझं नाव लक्ष्मी आहे ना? हो. मग लक्ष्मी जसे नारायणाचे पाय चेपते ना, तसे तू माझे पाय चेप की जरा. बरीच भीड चेपलेली दिसते हिची. काय म्हणालीस? कुठे काय, चेपते ना. चेपते. चेप.
काय ग हे हा? हातात बळ नाहीये का तुझ्या? खाल्लंयस की नाही काही? चिपते चिप. हा जरा जोरात चेप. हो. हा लाव जरा जोर. हा खूप छान वाटते ग. वा लक्ष्मी, असेच पाय चेपत जा ग माझे. वा वा. असं वाटते की तुझा जन्म माझे पाय चेपण्यासाठीच झालाय. अग म्हणजे तू छान पाय चेपतेस ना, मला बरं वाटतंय म्हणून म्हटलं हो. थँक्यू. काय ग, तुझी सून तुझे पाय चेपते की नाही? छे हो, मी कुठे इतकी दमते. अगं म्हणून काय झालं, तुझंही वय आता काय कमी नाहीये. पण दुसऱ्याकडून पाय चेपून घेण्या इतकं वय नक्कीच नाही झालंय माझं. तेच ते. पण तुझे पण पाय दुखत असतील ना ग. मग तू तुझ्या सुनेला म्हणजे सदाच्या बायकोला सांगतेस की नाही पाय चेपून दे म्हणून? नाही, मी इतकी निलाजरी नाहीये दुसऱ्याकडून पाय चेपून घ्यायला. म्हणजे मी निलाजरी आहे असं म्हणायचंय? हो नाही नाही, तसं कुठे मला म्हणायचं होतं. मग मला सांग, सुनेने जरा सासूचे पाय चेपले, काय हरकत आहे? काहीच हरकत नाही हो. मलाही माझ्या सासूचे पाय चेपायला काहीच हरकत नाही. म्हणजे माझे पाय चेपून द्यायला हरकत आहे? नाही नाही, असं कुठे म्हणाले मी? मग मी म्हणते सुनेने सासूचे पाय चेपले तर काय हरकत आहे? नाही, तशी गरजच पडत नाही हो कधी. अगं गरज पडत नसते, पाडायची असते. म्हणजे? आता सुनेकडून पाय चेपून घ्यायचेत, होय की नाही? मग जरा नाटक करायचं. आई गो, आई गो, पाय दुखतायत माझे असं सांगायचं. म्हणजे तुम्ही आत्ता करताय तसं? हो. नाही नाही, माझे पाय खरंच दुखतायत. पण तू मात्र नाटक करायचं. हा, सुनेकडून पाय चेपून घेण्यासाठी दुखतायत असं सांगायचं. वा रे वा, सासूचे पाय चेपत नाही म्हणजे काय? नाही हो, कशाला उगाचच. आणि खरं सांगू का, तिला कामातून डोकं वर काढायला वेळच नसतो. सासवांच्या या स्वभावामुळेच ना सुना डोकं वर काढतात. म्हणजे? अगं डोकं वर काढतात म्हणजे डोक्यावर बसतात, डोक्यावर. नाही हो, पण माझी सून खरंच खूप बिझी असते. अगं तेच ते, सतत स्वतःला बिझी ठेवायचं म्हणजे सासू सासरे सेवेची अपेक्षाच करणार नाहीत. उलट हिची कशी धावपळ होते, हिची कशी धावपळ होते असं म्हणून सहानुभूती दाखवतील. नाही हो, आमची नंदिनी तशी नाहीये. सोड ग, सगळ्या सुना ना इथून तिथून सारख्याच असतात. काय ग हे, हं? तू का सोडलंस पाय चेपायचं? पाय चेप. हो, हम्म, चेपते. चांगले जोरात चेप. हो. मस्त वाटते.
अनन्या, अरे आत्या आजी नमस्कार कर. अगं यशस्वी भव. बस ना. या घरात तूच सगळ्यात मोठी आहेस ना? हा म्हणजे मुलांमध्ये सगळ्यात मोठी, पण सध्या या घरात सगळ्यात मोठी तू आहेस आत्या आजी. आजोबा इथे नाही आहेत ना, आणि आजीपेक्षा मानाने तू मोठी आहेस. बोलण्यात पटाईत आहेस तू. जी, माझं काही चुकलं का? चुकलं असेल तर सॉरी हा. मला सांग, तुझ्या आजीबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे तिच्याबद्दल तू काय सांगशील? आजीबद्दल? हो. आजीबद्दल ना मी 2च शब्द सांगेन. खरंय, 4 शब्दात सांगावं असं काहीच नाहीये तिच्यात. हा? नाही तू आपलं 2 शब्दात सांगणार आहेस ना? हो. वात्सल्याचा झरा. वात्सल्याचा झरा असं वर्णन करेन मी माझ्या आजीचं. तिचं ना आमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे, खूप काळजी घेते आमच्या सगळ्यांची. मला ना सतत असं वाटत असतं की ती मनोभावे देवाची देवपूजा करते आणि देवाला सांगत असते की आमच्या सगळ्यांवर लक्ष ठेव. आम्हा लहानांवर, घरातल्या मोठ्यांवर, संपूर्ण घरावर तिचं प्रेम आहे. अगं ए, 2 शब्दात बोलणार होतीस ना, किती बोललीस? आत्या आजी, आता 2 शब्दात म्हणजे आपण मोजून 2च शब्दात बोलतो का? 2 शब्दात म्हणजे अगदी थोडक्यात. खरं सांगू का? नको सांगूस, अंदाज आलाय मला. जाई आणि तुझाही. म्हणजे मला सांग, तू काय करतेस? मी मी सुद्धा या घरावर प्रेम करते. मी या घरावर प्रेम करते. मी ते नाही विचारलं तुला. अगं, तू म्हणजे काही नोकरी करतेस का पुढे शिक्षण घेतेस? अच्छा, असं होय. मग मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय आणि आता मी एका इन्स्टिट्यूट मध्ये काम करते. पुढे आता मी यात. ती न ऐकताच निघून गेली. अनन्या हिया मुझी अनन्या. काय नंदिनी, अरे सुखवत्या तुम्ही या ना, बसा बसा. बसते ना. काय ग, कशी आहेस? मी छान आहे आत्या. तुमचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे सगळं काही नीट चालू आहे बघा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशीच आहेत. मला सांग, तुझा जेवणाचा व्यवसाय कसा चाललाय? खूप छान चाललाय. छानच चालणार ग. तुझ्या हाताला चवच आहे तशी. तुझी कीर्ती आली ना माझ्यापर्यंत. आणि काय ग, जेवणाच्या खूप ऑर्डर असतात म्हणे. अहो सुखवत्या, अजिबात वेळ मिळत नाही बघा. म्हणजे 2च्या जागी 4 माणसं जरी मदतीला ठेवली ना तरी वेळच पुरा पडतो हो. इतक्या ऑर्डर्स असतात. काय सांगतेस? अगं, तुझ्या रूपाने ना चांगली कर्तबगार सून मिळाली या घराला. आत्या तसं नाही हो. म्हणजे काय ना, जेवण बनवणे मला खूप आवडते आणि त्यातच माझं मन पण रमतं. अगदी बरोबर आहे. जे जमतं ना त्यातच मन रमतं. खरंय. मला सांग, तुझ्या सासूबाई तुला तुझ्या या व्यवसायात मदत करतात का ग? हो हो. अहो त्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे बघा. नुसता सपोर्ट काय चाटायचा आहे? म्हणजे अगो, म्हणजे प्रत्यक्षात मदत करतात की नाही? म्हणजे उदाहरणार्थ, भरपूर पोळ्यांची ऑर्डर आली तर 5-10 पोळ्या लाटून देतात की नाही? छे हो, ते त्यांनी कशाला करायला हवं. मी आहे ना. आणि मदतीला चंपा आणि गजोदर असतातच की. अगं नंदिनी, कामाला ठेवलेली माणसं आणि घरातलं माणूस यात फरक असतो की नाही? सांग ना. मी बाई स्पष्ट बोलते.
जी बाई स्वतःला घरातली प्रमुख समजते तिनं घरातल्या सुनेला कामात हातभार लावलाच पाहिजे. हो. आणि तू घरचं सगळं सांभाळून एवढा मोठा व्यवसाय उभा केलायस, मग तुला घरातल्या कर्त्या स्त्रीने मदत ही केलीच पाहिजे. अहो पण मला सांग नंदिनी, तुझी सासू दिवसभर काय करते? म्हणजे दिनक्रम काय असतो तिचा? अहो त्यांना रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात बघा. मॉर्निंग वॉक सकाळीच असतं. पुढे बोल. नंतर त्या मनोभावे छान देवाची पूजा करतात. म्हणजे देवपूजेत बराच वेळ काढते. तसं नाही हो. तेच ते, म्हणजे सागर संगीत पूजा करत बसते. पुढे त्यानंतर त्या साधना करतात, वाचन करतात, टीव्ही बघतात आणि मुलांशी गप्पा करतात. म्हणजे एक काम सोडून सगळं काही. काय? हो पण त्यांच्या वयाच्या मानाने त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचंच नाही का? अगं किती सवय झाले असं तिचं? 90ची झाली की काय? तसं नाही हो पण तुला मी सांगते नंदिनी ना, सासू ही जमातच अशी असते. सून घरात आली ना की यांचे हातपाय थकायला लागतात. यांना रिटायरमेंटचे वेध लागतात. आणि हो, रिटायर पण होत नाहीत बरं का, कारण यांना सुपरविजन करायची असते. सुपरविजन, हुकूम सोडायचा असतो ना. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी